नमस्कार मित्रांनो. वैवाहिक संजीवनामध्ये मिथुन राशीचे पती आणि मेष राशीची पत्नी असेल तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची संभावना नेमकी कशी असेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा मुद्दे आहेत त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळणं गरजेचं राहील? दोघांच्या विवाहाकडून नेमक्या अपेक्षा काय असतात? दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आवडीनिवडी नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, घटस्फोट हा काही एका दिवसामध्ये कधी होत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणं असतात आणि वेगवेगळी कारणं जेव्हा एकत्र येतात आणि जेव्हा त्यांचा कडेलोट होतो त्यावेळेस नेमका घटस्फोट हा दिसून येतो. मग ही कारणं कोणती आहेत? बऱ्याच वेळेस आपल्याला समोरचा जो व्यक्ती आहे त्याचं व्यक्तिमत्व हे ठाऊक नसतं. कधी कधी तर आपला स्वतःचं सुद्धा व्यक्तिमत्व ठाऊक नसतं की आपल्या आवडीनिवडी किंवा आपली थिंकिंग प्रोसेस, आपली विचारसरणी नेमकी कशा प्रकारची आहे हेच ठाऊक नसतं. जर का ते तुम्हाला समजलं तर अर्थातच डिवोर्स हा जवळजवळ होणार नाही. तर त्याकरता आपल्याला दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कसं असतं, कशा प्रकारचं असतं हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं राहील. सुरुवात आपण मिथुन राशीचे पती किंवा पुरुष आहेत त्यांच्यापासून करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि द्वि स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते, एक हसतमुख, सहज, हलकं फुलकं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्ट कराल किंवा संवाद साधाल त्यावेळेस त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला अगदी ज्याला आपण सोपं, सहज अशा प्रकारचं वाटेल. यांचे कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. मुळातच भाषेवरचं प्रभुत्व खूप चांगलं असतं. भाषेवरची पकड खूप चांगली असते. वेगवेगळ्या भाषांवरती सुद्धा त्यांचं प्रभुत्व चांगल्या प्रकारचं असतं. लहानपणापासून थोडेसे चिकित्सक असतात आणि यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगल्या प्रकारची असते. वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न यांच्या मनात नेहमी पडत असतात आणि त्याचं उत्तर सुद्धा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जवळजवळ सगळ्या विषयावरचं ज्ञान असतं. अर्थात सगळ्या विषयाचं ज्ञान हे खूप इनडेप्थ नसतं, परंतु एखाद्या बरोबर कम्युनिकेशन कसं करावं याची त्यांना जाण चांगल्या प्रकारची असते. आपल्या शब्दाने सुद्धा समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी मिथुन राशीचे जे पुरुष आहेत ते जास्त घेतात. त्यांना फिरायला खूप आवडतं आणि एकटे कधी फिरायला जाणार नाही, बरोबर कोणाला तरी घेऊन जातील. म्हणजे आपल्या आनंदात दुसरा सुद्धा सहभागी झाला पाहिजे, ही गोष्ट मिथुन राशीच्या पुरुषांना खूपच आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी करण्याची आवड असते, वेगळ्या ठिकाणी भेटी देण्याची आवड असते, थोडंसं खर्च करण्याची वृत्ती यांच्यामध्ये थोडी जास्त असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहणीमान तुम्हाला साधारण नॉर्मल दिसून येईल. खूप काही भडक राहणीमान यांचं दिसून येत नाही आणि राहणीमानाकडे तसं लक्ष देत त्यांचं नसतं. एकच गोष्ट आहे की यांच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट स्थिर अशी नसते. अस्थिरता हाच यांचा जीवनाचा पाया आहे. मग ते त्यांचे विचार असू दे, खाण्यापिण्याच्या पद्धती असू दे किंवा त्यांचे निर्णय असू दे. निर्णयाच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर एकाच वेळी एक ठाम निर्णय घेणं, नेमकं निर्णय घेणं, स्वतःहून निर्णय घेणं हे त्यांना सहसा कधी जमत नाही. कुठल्याही प्रकारची जर का समस्या समोर आली तर खूप विचार करतील आणि आणखीन बऱ्याच जणांना विचारतील आणि त्या विचारानंतर सुद्धा एखाद्या गोष्टीवरती पूर्णपणे ह्यांचं एक मत होईल असं मात्र नाही. त्यामुळे होतं काय की बऱ्याच वेळेस यांच्या जीवनातून चांगल्या चांगल्या संधी आहेत त्या निघून जातात. अर्थात या गोष्टींवरती थोडंसं काम करणं गरजेचं राहील. मात्र याचा स्वभाव लहान मुलासारखा असतो. म्हणजे भावनिक असतात. छोट्या छोट्या गोष्टींचे जे व्रण असतात हे यांच्या मनावरती खोल जातात. लक्षात घ्या, ही थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे. एका दिवसातच बऱ्याच प्रकारचे जे मानसिकतेमध्ये तो जातात. म्हणजे कधी हसतील, कधी त्यांना रुसतील, कधी त्यांना दुःख वाटेल, कधी कधी काही गोष्टी खूप लागतील. चटकन या छोट्या छोट्या गोष्टींनी ते आनंदित सुद्धा होतील. म्हणजे जसं छोट्या मुलाचं व्यक्तिमत्व असतं तसंच व्यक्तिमत्व हे मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. खास करून मिथुन राशीचे पुरुष वयाने कितीही मोठे झाले तरी हा गुणधर्म मात्र त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्यांच्या अगदी जवळ राहणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना त्यांचा हा जो गुणधर्म आहे किंवा हा जो स्वभाव आहे तो चांगल्या प्रकारे माहीत असतो. दुसरी सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या अपरोक्ष बोलणं किंवा वाईट एखाद्याबद्दलचे विचार मनात घेऊन चालणं हा भाग मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसणार नाही. खूप चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या, समोरचा व्यक्ती कसाही जरी वाटला त्याला सहजपणे माफ करून देणं आणि पुढचा प्रवास चालू करणं हा प्रभाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची पर्सनॅलिटी ही मिथुन राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते आणि ती खास असते, ती विशेष असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची
मगाशी सांगितल्याप्रमाणे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती किंवा बौद्धिक यांचं खूप चांगलं असतं, परंतु शारीरिक मेहनतीची कामं सहसा यांना आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. जास्त मेहनत केली तर लवकर मलूल होतात. परंतु ज्याला आपण असं जरी असलं तरी जीवनामध्ये सेटल होतात. लक्षात घ्या, यांना कुठल्याच प्रकारचं क्षेत्र तसं निश्चित नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये हे स्वतःचं पोट पाणी चालवू शकतात. परंतु इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की अस्थिरता किंवा अनिश्चितता हा यांच्या जीवनाचा थोडासा पाया आहे. आणि हा भाग त्यांच्या जे करिअर आहे त्यामध्ये सुद्धा दिसून येतो. करिअर सुद्धा 2 ते 3 प्रकारचे करिअर ह्यांच्या जीवनामध्ये अगदी आरामात होतात आणि ती वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे एका करिअरचं दुसऱ्या करिअरचे तसा काही संबंध नसतो. होतं काय, जर का तुम्ही एकच एक करिअर ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही स्किल तयार केलेत, तर अर्थातच तुमचं इन्कम चांगलं होतं किंवा त्या संदर्भातली माहिती सुद्धा तुम्हाला खूप चांगली असते, तुम्ही त्या बाबतीमध्ये स्पेशल असता. यामुळे होतं काय की करिअर जर का तुम्ही बदलत बसलात तर त्याच्यामध्ये निश्चितता येत नाही आणि तुमचं जे इन्कम आहे त्याच्यावरती सुद्धा तो प्रभाव टाकतं. तर या गोष्टीवरती सुद्धा लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. डिसिप्लिन जे आहे, ही डिसिप्लिनची भावना यांच्यामध्ये थोडीशी कमी असते. म्हणजे बघू, करू, विचार करू हा भाग यांच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात यावर सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं राहील. या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. लिखाणाची, वाचनाची यांना आवड खूप चांगली असते. अतिशय दक्ष असतात आणि वाचनामुळे यांच्यामध्ये एक प्रगल्भता येऊन जाते. त्यामुळे कुठल्या व्यक्तीशी कसं बोलायचं, कुठे थांबायचं, कशा प्रकारे त्यांना डील करायचं हा भाग यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. मृग नक्षत्राचे पुरुष यामध्ये खास असतात. आद्रा नक्षत्राचे जे पुरुष असतात ते साधारणतः मिथुन राशीचे जे गुणधर्म आहेत हे तुम्हाला आद्रा नक्षत्रामध्ये दिसून येतील. आद्रा नक्षत्राचे पुरुष असतात ते थोडेसे कधी कधी तुम्हाला त्यांच्यामध्ये लेझीनेस दिसून येतो. तो जे मी मगाशी गोष्ट सांगितली की बघू, करू वगैरे हा प्रकार याच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात बौद्धिक क्षमता खूप चांगली असते. पुनर्वसू नक्षत्रातले जे पहिले 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये दिसून येतात. पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात हे अतिशय लाघवी असतात, अतिशय भावनाशील असतात, अतिशय नाजूक असतात. डिपेंडेबिलिटी थोडीशी जास्त असते. स्वतःचे निर्णय घेणं आहे ना कधी कधी जमत नाही, पटकन निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत आणि हृदयाचे अतिशय ट्रान्सपरंट असतात. असे अतिशय नाजूक आणि हळवा भाव हा पुनर्वसू नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. देवभोळी असतात, म्हणजे ईश्वरावरती विश्वास ठेवणारे, निष्ठा ठेवणारे असतात, सत्य बोलणारे असतात आणि एखादी गोष्ट करायची असेल तर सरळ सरळ करतील. वेगळा विचार करणं, आउट ऑफ द वे विचार करणं, काउंटर थिंकिंग म्हणतो तसा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. पण एक गोष्ट चांगली आहे की यांना नशिबाची साथ तशी चांगली मिळते. फक्त एकच गोष्ट आहे की थोडेसे लवकर दमून जातात, थकून जातात, मनाने लवकर थकून जातात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा किती विचार करायचा, कशा प्रकारे करायचा हा यांचा काही धरबंध नसतो. छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा अत्यंत विचार करते. म्हणजे कोणी जर काय ना सहज जरी काय बोलला आणि ते शब्द लागण्यासारखे असतील तर तू मलाच का बोलला, माझ्यासाठीच का बोलला, माझ्यातच काय चुकला, म्हणजे स्वतःलाच अंडर एस्टिमेट करायला लागतील. तर हा जो भाग आहे हा भाग पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांमध्ये थोडासा जास्त दिसून येतो. अर्थात त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर मिथुन राशीचे जे पुरुष असतात ते थोडेसे हळवे असतात, भावनाशील असतात, मात्र मनाने खूप चांगले असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करण्याची जी तयारी आहे ही मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आता आपण चर्चा करू की मेष राशीचे जे स्त्री आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारे रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि जे रास आहे ही चर स्वरूपाची रास आहे. संपूर्ण पुरुष तत्व हे मेष राशीमध्ये दिसून येतं आणि असं पुरुष तत्व एखाद्या स्त्रीमध्ये दिसून आलं तर अर्थातच त्या स्त्रीमधलं जे स्त्रीत्व आहे ते त्यांच्या एकंदरीत स्वभावातून वेगळ्या मार्गाने दिसून येतं. ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज खूप चांगली असते, जे काय करायचं ते खूप पूर्ण दमखमने करायचं, यांच्यामध्ये एनर्जी लेवल खूप चांगली असते. एखादं काम करायचं तर पूर्ण डेडिकेशन, संपूर्ण समर्पणाचा जो भाव असतो हा मेष राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात नवऱ्याच्या थोडं 2 पावलं पुढे चालतील. एखाद्या संसाराच्या संदर्भात निर्णय घ्यायचे असेल तर ते स्वतःहून निर्णय घेतील आणि ते इम्प्लिमेंट सुद्धा करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःबरोबर इतरांना सुद्धा कामाला लावतील. इथे स्वतःच्या पतीला सुद्धा कामाला लावतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पत्नी आहोत, आपण स्त्री आहोत, मग थोडंसं बॅकफूटला गेलं पाहिजे, थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे. हा भाग मेष राशीच्या स्त्रीमध्ये दिसणार नाही. जेवढं 50-50% जेवढं महत्त्व पुरुषाला आहे किंवा पतीला आहे तेवढंच महत्त्व पत्नीला सुद्धा आहे आणि स्त्रीला सुद्धा तेवढंच अधिकार आहेत.
हा जो भाग हा भाग मेष राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात त्याची फॅशनसुद्धा खूप चांगली असते. ठळक फॅशन करतात, भडक रंगाचे कपडे यांना घालायला आवडतात आणि वाणीच बोलायची झाली तर अगदी रोखठोक, सरळ जे काय मागे पुढे बघणार नाही, जे सत्य आहे ते सत्यच आहे, जे खरं आहे ते खरं आहे. म्हणजे उगाच साखर पेरणी करून आपल्याबद्दल चांगलं बोलायचं किंवा इतरांबरोबर चांगलं बोलून स्वतःचं व्यक्तिमत्व उजळून टाकायचं, हा भाग मेष राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. कार्यकर्तृत्वाची जी भावना असते ती जबरदस्त असते. ती घरामध्ये सुद्धा तेवढीच असते, घराच्या बाहेर सुद्धा तेवढीच असते. म्हणजे दिलेली जी कामं आहे ती पूर्ण करून दाखवायचं. आपल्याला मिळालेलं जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं. येणं केनं प्रकारानं गोष्टी पूर्ण करायच्या, हा भाग मेष राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. अन्याय, अत्याचार किंवा वाईट बोलणं, अपमान हे भाग मेष राशीची स्त्री आहे हे कधी सहन करणार नाही. लक्षात घ्या, मेष राशीच्या स्त्रियांना सहज जरी तुम्ही वेगळं बोललात आणि 4 चव्हाणमध्ये बोललात तर तुमचे काही खैर नाही. हा भाग मेष राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. ऊर्जा जबरदस्त दिसून येते. ॲक्टिव्हनेस हा जबरदस्त दिसून येतो. त्यांच्या वागण्या, बोलण्यात, विचारांमध्ये सुद्धा हा भाग दिसून येतो. निर्णय क्षमता जबरदस्त असते. एखादा निर्णय घ्यायचा, लवकर घेतील, पटकन घेतील आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला निर्णय मग तो चुकीचा असू दे किंवा बरोबर असू दे, तो विचार नंतर घेतलेला निर्णय आधी पूर्ण करून दाखवायचा, हा भाग मेष राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. आधी काम करायचा आणि नंतर विचार करायचा, हा भाग सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस यांच्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय सुद्धा हे घेतात आणि पूर्ण सुद्धा करून दाखवतात. हा भाग थोडासा जास्त दिसून येतो. मात्र कोणाचं वर्चस्व हे मेष राशीच्या स्त्रिया कधीही मान्य करणार नाही आणि मग त्यांची वाणी आहे ती तिखट होती आणि ती कधी ती एवढीच जबरदस्त तिखट असते की समोरच्याला ती ऐकवणार सुद्धा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे लवकर रागवतील तेवढे शांतही लवकर होतील आणि शांत झाल्यानंतर आपण का रागवलो याचा विचार करतील आणि परत असं आपण काय करायचं नाही, रागवायचं नाही, परंतु परत या ज्या गोष्टी असतात या गोष्टी राशींवर जातात किंवा स्वभावावर जातात. अर्थात मेष राशी जी स्त्री आहे करिअरमध्ये सुद्धा फार पुढे जाऊ शकते आणि घेतलेली जबाबदारी पूर्णपणे करून दाखवणं, सक्षमपणे पूर्ण करून दाखवणं हा भाग त्यांच्यात चांगला दिसून येतो. दिलेला शब्द पाळणं हा जो भाग आहे हा भाग सुद्धा मेष राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: अश्विनी, भरणी आणि कृतिका. अश्विनी जे नक्षत्र आहे या नक्षत्राच्या स्त्रिया आहेत ह्या नेहमी तुम्हाला बिझी बॉडी दिसतील, नेहमी कामामध्ये असतात, नेहमी काहीतरी करायचं आहे, पुढे जायचं आहे, नंबर 1 वर राहायचं आहे, कॉम्पिटिशन करणं ह्यांना खूप आवडतं, स्पर्धात्मक जीवन ह्यांना खूप आवडतं. इव्हन घरापेक्षा घराच्या बाहेर रमतील, स्वतःच्या करिअरमध्ये जास्त रमतील, एखादी जबाबदारी हातामध्ये घेणं ती पूर्ण करून दाखवणं, लीड करणं हा भाग म्हणजे लीड बाय एक्झाम्पल हा भाग अश्विनी नक्षत्राच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात कधी तुम्हाला वाटेल की या नक्षत्राच्या स्त्रीमध्ये थोडंसं इगो जास्त आहे. इगो थोडा नसतो, थोडाफार असतोच, कारण जर का ज्यांच्यामध्ये कार्यक्षमता किंवा आत्मविश्वास जबरदस्त असतो, तो आत्मविश्वास थोडासा वाढला की त्याचा परिणाम इगोमध्ये होतो, परंतु तो जास्त प्रमाणात नसतो. जर का तुम्ही अश्विनी नक्षत्राच्या स्त्रीचं जे आंतरिक भाव आहे, तिचा जो स्वभाव आहे, त्याच्या जीवनाच्या ज्या निष्ठा त्या जर का तुम्हाला समजून नीटपणे घेता आल्या तर त्यांच्याबरोबर तुम्हाला जमवून घेणं तसं कठीण नाही आहे, ते सोपं आहे. भरणी नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात यांच्याबद्दल सांगायचं झालं तर याचं राहणीमान खूप व्यवस्थित असतं. थोडंसं कधी काय होतं की ह्या नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत या थोड्याशा अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे कधी काम करायला लागलं तर अहोरात्र काम करतील, जोरदार जिद्दीने काम करतील आणि कधी आराम सुरू झाला की लवकर म्हणजे एखादं काम करताना ते तेवढी जी ही आहे ॲक्टिव्हनेस आहे तो तेवढा दिसून येत नाही. कधी यांची वाणी थोडीशी तिखट होऊ शकते. कृतिका नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर कृतिका नक्षत्राचं पहिलं जे चरण आहे ते मेष राशीमध्ये दिसून येतो. मेष राशीचा जो तिखटपणा आहे, जो बिनधास्तपणा आहे, जो बेदरकारपणा आहे, हा भाग साधारणतः तुम्हाला कृतिका नक्षत्राच्या स्त्रीमध्ये जास्त दिसून येईल. अर्थात यांच्यामध्ये कार्यक्षमता ही जबरदस्त आहे, तुफान असते. म्हणजे यांच्या व्यक्तिमत्वावरून तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की यांची कार्यक्षमता किती असते, पण कार्यकर्तृत्व हे जबरदस्त असतं. घेतलेली जी कामं आहे ते पूर्ण करून दाखवणं, फ्रॉम झिरो टू हिरो होण्याची क्षमता, म्हणजे संसाराची जी जबाबदारी आहे ही एक हाती पूर्ण करून दाखवणं, यांचं निर्णय क्षमता सुद्धा तेवढी जोरदारपणे असते आणि भरपूर ॲक्टिव्ह असतात. आरोग्याच्या संदर्भातले पित्त प्रकृतीचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आतापर्यंत तुम्हाला साधारणतः समजलेलं असेलच की मिथुन रास आणि मेष रास आहे, म्हणजे मिथुन राशीचे पुरुष आणि मेष राशीची स्त्री समजा वैवाहिक जीवनामध्ये असतील तर नेमका त्रास कुठे होणार आहे. अर्थात त्यांचे स्वभाव आहेत हे बरेचसे भिन्न आहेत. म्हणजेच मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना बोलायला खूप आवडतं, परंतु सॉफ्ट नेचरचे असतात, बोलण्याचं सॉफ्ट असतात, नाजूक भावना असतात. हा भाग मेष राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. मेष राशी जी स्त्री आहे ही उगाच गोड काही बोलणार नाही, जे काय असेल समोरासमोर तोंडावर बोलून मोकळं होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करणं हा स्थायी भाव मिथुन राशींच्या
पतीमध्ये किंवा पुरुषामध्ये दिसून येतो, हा भाग मेष राशीच्या स्त्रीमध्ये अजिबात दिसून येत नाही. म्हणजे मेष राशीची स्त्री ते उलट होऊ शकतं, की कधी-कधी यांच्याकडून अपमान केला जाऊ शकेल मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये आणि ते स्वतःला त्याबद्दल ॲडजस्ट सुद्धा करतील, समजून सुद्धा घेतील. परंतु थोडा जरी शब्द मिथुन राशीच्या पुरुषांकडून मेष राशीच्या स्त्रीकडे गेला तर ते मात्र ते सहन करणार नाहीत, गोष्टी टोकाच्या करून जातील. तर हा भाग थोडासा लक्षात. अर्थात प्रत्येक राशीचे स्वतःचे असे काही चांगले किंवा वाईट कुठलीही राशी आयडियल नाही आहे. त्यामध्ये चांगले वाईट गुणधर्म हे असतातच. ते मात्र तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलेत तर दोघांना एकमेकाचं जे सहजीवन आहे हे अगदी सहजपणे तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण लैंगिक भावना म्हणतो किंवा लैंगिक गोष्टी. लक्षात घ्या, जे मिथुन राशीचे जे पुरुष किंवा पती आहेत त्यांच्यामध्ये लैंगिक भावना असतात, त्याच्यावर बोलतील जास्त. परंतु जेवढी अपेक्षा मेष राशीच्या स्त्रीकडून केली जाते तेवढी ती पूर्ण करणे कधी कधी कठीण होऊन बसतं. हा मुद्दा सुद्धा डिवोर्ससाठी, घटस्फोटासाठी महत्त्वाचा होऊ शकतो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जर का पारिवारिक काही हस्तक्षेप होत असेल दोघांच्या सहजीवनामध्ये तर तो मेष राशीच्या स्त्रीकडून अजिबात सहन होणार नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विचारांमध्ये आता पण तुम्हाला समजलं असेल की दोघांचे विचार सुद्धा थोडेसे वेगवेगळे असतात. म्हणजे यांचे विचार म्हणजे मेष राशीच्या स्त्रीचे विचार थोडेसे धारदार असतात, टू द पॉईंट असतात, नेमके असतात. हा भाग मिथुन राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येत नाही. मिथुन राशीचे पुरुष असतात ते जरी विचार मांडले तर त्याबद्दल खूप काय पॉझिटिव्ह वगैरे असतील असा भाग दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक समस्या, हा सुद्धा भाग महत्त्वाचा होतो. आता सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीचे जे पुरुष असतात त्यांची स्पेंडिंग थोडीशी जास्त असते, खर्ची प्रवृत्ती थोडीशी जास्त असते, त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची आहे, संतान सुखाचा अभाव. संतान सुखाचा अभाव असेल किंवा संतान न होणं हा जर का भाग असेल तर तो भाग सुद्धा घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण होऊ शकतो. परंतु आधुनिक समाजामध्ये याचा तेवढा काही जास्त विचार केला जात नाही, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे तुमचा नेचर, तुमचा स्वभाव. तुम्ही एकमेकांना कशा प्रकारे सांभाळून घेता, तुम्ही एकमेकांचा स्वभाव कशा प्रकारे समजून घेता, ॲडजस्ट कशा प्रकारे करता. ॲडजस्ट होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं आणि कधीही कुठला वाद झाला तरी तो टोक गाठण्याआधीच नेमकं त्यामधला गोष्ट कशामुळे मोठी झालेली आहे, ती या गोष्टीला तेवढं महत्त्व देणं गरजेचं आहे का, या गोष्टीचा जर का तुम्ही नीटपणे विचार केला तर अर्थातच गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. परंतु यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रागामध्ये असा खास करून मेष राशीच्या स्त्रीसाठी सांगावं लागेल की ज्यावेळेस तुम्ही रागामध्ये असा त्यावेळेस विचारांवरती पडदा पडतो आणि तुमच्या राशीसाठी ही गोष्ट थोडी जास्त महत्त्वाची आहे. कारण एखादी कृती केल्यानंतर विचार करण्यापेक्षा ती कृती करण्याआधी जर का तुम्ही विचार केला तर तुमच्या हातून काही चुकीच्या गोष्टी होणार. इथे जसं आपण म्हणतो की डिवोर्सपर्यंत गोष्टी जाणार नाहीत. अर्थात यामध्ये स्वतःचे सुद्धा काही विचार असते. या व्यतिरिक्त जर का तुमच्या काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर अर्थात तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.